आंब्यांचं सीझन चालू आहे. मस्त असा मँगो मस्तानी तर झालीच पाहिजे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण मँगो मस्तानी आज बघणार आहे. त्याकरता बघा आंबे घेतलेले आहे, देठ काढून घेतलं आणि आता आपल्याला आंब्यांचा गर काढायचा आहे. आणि बघा आता मस्त अशी मँगो मस्तानी तयार होणार आहे. आता थोडं थोडे असे काप द्यायचे आहे मँगोला, आंब्यांना, आणि त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. काही तुकडे आपल्याला एका प्लेटमध्येही काढून ठेवायचे आहे, तेही आपल्याला लागणार आहे. तुम्ही पुढं बघा, खूप सुंदर अशी मँगो मस्तानी तुम्ही नक्की मुलांना बनवून द्या. खूप सुंदर आहे, तुम्ही पण खा आणि टेस्टी पण खूप सुंदर होती. आणि बघा आता आपण अजून गर काढून घेणार आहे आंब्यांचा. आणि किती सुंदर बघा, मस्त असा आता आपले मँगो मस्तानी तयार होणार आहे. मँगोचा गर घेतला, थोडीशी साखर घातली, आणि तुम्हाला नाही घालायची नका घालू. आणि मस्त असं खूप असं गार झालेलं दूध घ्यायचं आहे. थोडंसं आंब्याचा गर, साखर आणि दूध आता मिक्सरला आपल्याला लावून छान असं आता आंब्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. बघा आता तयार झालेला आहे. आता मी इथं रोज सिरप घेतलेला आहे आणि मस्त असं काचेच्या ग्लासांना थोडंसं मी लावलेलं आहे. तुम्ही नाही लावलं तरी चालेल. आणि म्हणजे छान दिसण्याकरता टेस्ट पण छान येते. आणि ग्लासांना असा आता सिरप लावून घेतलेला आहे, रोज सिरप. आणि त्यानंतर बघा आता आपल्याला थोडासा आंब्यांचा जो गर काढून ठेवला होता तो थोडा थोडा आधी घालायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण जो ज्यूस बनवलेला आहे तो आता थोडा थोडा आपल्याला ग्लासांमध्ये टाकायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली मँगो मस्तानी तयार होत आहे. तुम्ही नक्की करा. आणि आता थोडीशी आईस्क्रीम टाकायची आहे आपल्याला. मी गुलकन आणि व्हॅनिला दोघं मिक्स टाकलेली आहे. तुम्हाला फक्त व्हॅनिला वापरायची, तुम्ही व्हॅनिला वापरा. आता परत त्याच्यावर आपल्याला आंब्याचा गर टाकायचा आहे. म्हणजे खूप सुंदर असं बघा टेक्स्चर वगैरे खूप सुंदर आलेलं आहे आणि खायला पण टेस्टी लागतं. आता परत आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली मँगो मस्तानी तयार होत आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असला तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का. आता परत थोडंसं आंब्याचे तुकडे आपल्याला परत आईस्क्रीमवर पण टाकायचे आहे. म्हणजे आपली मँगो मस्तानी बघा किती सुंदर तयार होत आहे. आले ना तोंडाला पाणी बघता क्षणी. खूप सुंदर असं आपली मँगो मस्तानी बघा खूप टेस्टी पण झालेली होती. आणि खूप छान बघा आता थोडीशी तुटी फ्रुटी टाकायची आहे आणि बघा सजावटीसाठी. आणि खायला पण खूप सुंदर लागते दाताखाली आल्यावर. आता थोडेसे काजू बदामचे काप टाकायचे आहे. आणि किती सुंदर आपली मँगो मस्तानी तयार होत आहे. आता एक एक काजू मी ठेवलेला आहे सजावटीकरिता. आणि खायला पण दाताखाली आल्यावर काजू पण छान लागतो. आणि बघा आता त्यानंतर एक एक चेरी ठेवणार आहे मी. म्हणजे किती सुंदर असं बघा आपली मँगो मस्तानी दिसते आहे. तयार पण झालेली, तितकीच खायला पण टेस्टी होती, खायला पण खूप सुंदर झालेली होती. आणि आता आपली मँगो मस्तानी तयार आहे, आपण खायला तयार आहोत. या तुम्ही पण खायला नक्की नक्की बनवून बघा. मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. आता परत थोडंसे रोज सिरप मी टाकलेलं आहे. आणि बघू शकता किती सुंदर आता तयार झालेली आहे आपली मँगो मस्तानी. नक्की ट्राय करा, मुले खूप आवडीने खातील. तुम्हाला बाहेर खायची गरज नाही. श्री स्वामी समर्थ.